आणि 5 अभंग झाल्याच्या नंतर महत्त्वाचा विषय कसा आहे, आपल्याला कार्याचा अभंग घेऊन हा माठ फोडायचा. त्याच्या मागे भरपूर अर्थ बाबाने आपल्याला गोड प्रकारे असं सांगितलेलं वर्णन आपल्याला फक्त स्पर्श करायचा. सर्व भावंड हे पंढरीला गेले. पंढरीला गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान, परिक्रमा घेतली. पांडुरंगाचं दर्शनही झालं नाही. सर्व मंडळी काय झालं काही कळण्यात मार्ग नाही, परंतु ज्ञानोबा थोडे बाजूला दिसले. मुक्ताबाई चाणक्य होती म्हणून कीर्तनाला जास्त माहिती आहे. मुक्ताबाईच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. निवृत्ती दादांकडे गेले आणि सांगितलं, दादा तुम्ही 2 मिनिटं माऊलीकडे जा आणि माऊलीचं काही म्हणजे विचारपूस करा. निवृत्ती दादा तिथपर्यंत गेले. माऊलीनं गुडघ्यामध्ये डोकं घातलेलं, एक नाही शांत. दादा म्हणतात, ज्ञाना का रे तू बोलत का नाही? पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, ज्ञाना तुला या चंद्रभागेच्या तीरावर तुला इंद्राणीची आठवण होती का? आई बाबा गेल्याची तुला आठवण जागृत झाली का? अरे तू बोल ना. त्या टायमाला मात्र महाराज माऊलीनं वरती बघितलं. माऊलीच्या दोन्ही डोळ्याला आसू बसले आणि माऊलीनं दादांच्या चरणावर डोकं टेकवलं आणि सांगितलं, दादा तुम्ही आता काही म्हणा, पण तुमच्या पवित्र हाताने मला पांडुरंगाच्या चरणावर मला चिर शांती प्राप्त पाहिजे. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना अरे मी मोठा आहे आणि तू माझ्यापेक्षा मोठा आहे, छोटा आहे. अरे हे मी म्हणायला पाहिजे, मला हे बरं वाटत नाही. आणि ज्ञानोबा याचा हात धरून रावळामध्ये आणलं आणि सांगितलं, नारायणा ज्ञाना काय म्हणतो त्याचं म्हणणं ऐका. आणि त्यावेळेस म्हणणं ऐकल्यानंतर देवाने देखील ज्ञानोबा बाजूनं होकार दिला आणि सांगितलं, माझा ज्ञाना म्हणतो ते बरोबर आहे. माझी वारी पहिली आणि दुसरी माझ्या ज्ञानराजांची होईल. ज्ञाना म्हणतो आपल्याला तेच करायचंय. सर्व साधू संत ऋषी मुनी पाक वैकुंठ धामापर्यंत निरोप द्या आणि माझ्या ज्ञानराजाच्या समाधी सोहळ्याला सर्वांनी या, असा पांडुरंगाच्या मुखानं हा निरोप झाला. पंढरीचा पोहाला सर्व मंडळी माऊली ज्ञानोबरायांच्या आळंदीच्या बाजूला आले. पण सोपान देवाची आणि पांडुरंगाची भेट झाल्या काका घाईघाई गेले आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झाले. पण त्यावेळची जी परिस्थिती होती, महाराज आल्या म्हणजे आपल्या बाजूनं आणि पल्याड म्हणजे इंद्राणीच्या त्या बाजूनं अक्षरशः
मुंगी जाण्याला देखील वाट नाही. नामदेव महाराज म्हणतात, आड्यान पड्यान पताकाची भार, एवढा समाज, एवढे साधू संत ऋषी मुनी, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असा एक भाव तयार झाला होता. याच्यानंतर माऊलीचा म्हणजे माऊली आपल्याला भेटू शकत नाही आणि माऊली आपल्या भरल्या डोळ्यानं आपल्याला माऊली पाहता येणार नाही. आणि सर्व मंडळी अगदी आता सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराच्या समीप येत आहे. म्हणतात, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पिंपळाच्या पारापर्यंत येते. भगवान पांडुरंगाने रुक्मिणी मातेच्या कानात सांगितलं, रुक्मिणी तुम्ही सर्वजणी राजी रुक्मिणी सत्यभामा गिरिजा यांना सांगितलं तुम्ही स्वयंपाकाची सिद्धता करा. कारण का मला माझ्या पवित्र हाताने माझ्या ज्ञानाला एक एक घास भरवायचा आहे. याचं कारण आतापर्यंत भक्तांनी मला बनवलंय, पण आजचा जो प्रसाद आहे, आजचा जो दिवस आहे, आज मला माझ्या भक्तांना माझ्या ज्ञानराजांना हा प्रसाद भरवायचा आहे. महाराज हर प्रकारचे त्या ठिकाणी स्वयंपाकाची सिद्धता झालेली आहे, परंतु प्रकार एक झाला. माऊली ज्ञानोबरायांची वृत्ती तेवढ्या वेळात परब्रह्माकार झाली. माऊली स्वरूपकार वृत्ती माऊलीची झाली आणि परत माऊलीला जाग केलं. सांगितलं, ज्ञाना अरे तुला हाच आनंद लुटायचा आहे, पण कमीत कमी आता या थोड्या वेळपर्यंत अरे डोळे भरून तरी तू आम्हाला बघ. महाराज सोपान काका, मुक्ताबाई, आधी करून निवृत्ती दादा, शेना बाबा, सावता महाराज, गोरोबा काका, ही सर्व मंडळी तिथे. महाराज पण एक सांगू, या सर्वांचं अंतःकरण एवढं हेरावलेलं आहे का यांचं अंतःकरण यांच्या आता ताब्यामध्ये राहिलं नाही. हो, भावनेचा बांध फुटलेला या सर्वांचा. आणि अक्षरशः निवृत्ती दादांना पांडुरंग परमात्मा सांगतात, दादा अरे तू सर्वांपेक्षा मोठा आहे आणि तुझी जर एवढी स्थिती जर झाली, अरे तू जर तुला आवडलं तर या लेकरांना तू आवडशील. तू जर तुला आवडू शकत नाही, या लेकरांना कोण आवडेल बरं. या स्वयंपाकाच्या वेळामध्ये परमात्मा, शेना महाराज, सावता बाबा, गोरोबा काका ही सर्व मंडळी त्या ठिकाणी. आणि परमात्म्याने नामदेव महाराजांच्या मुलांना थोडं त्यांना सांगितलं. कारण का जी समाधी स्थळाची जागा आहे 108 वेळा माऊली ज्ञानोबारायांनी ज्या ठिकाणी समाधी घेतलेली त्या जागेचं म्हणजे स्थिती दाखवली. हलविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली विवरात शिळा विवराची, आणि त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे बरं का. आणि प्रवेश करून आतमधली ती स्वच्छता आहे 3.5 पावलाची. बघा आपल्याला प्रसाद 3.5 मात्रेचा आहे, आपलं शरीर 3.5 मात्रेचं आहे. आलं लक्षात. मूर्त 3.5 आहे आणि ज्ञानराजांना जी जागा बसण्यासाठी तयार करायची ती 3.5 पावले करायची. 3.5 पावले टाकले विष्णू, 3.5 पावले टाकले देवा
अशा पद्धतीनं नामदेव महाराजांच्या मुलाने पांढऱ्या वस्त्राची गळी अंथरलेली आहे. बाजूला निरंजनी लावलेली आहे. तुळशी, दर्भ, बिल्वपत्र, दुर्वा या सर्व व्यवस्थित मांडलेल्या आहे. आणि त्या जागेचं दर्शन करून हे तिन्ही लेकर बाहेर आलेली आहे. पण त्यांनी पंढरीनाथाकडे बघितलं आणि न बोलता खून केली रुक्मिणी मातेला आणि श्री पांडुरंगरायांना आणि सांगितलं, प्रभू तुम्ही आज जा, जर काही राहिलं असेल तर परत सांगा, पण तुम्ही नजर टाका. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता आतमध्ये प्रवेश करत आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी सर्व ती बाजू स्वच्छ केलेली सर्व व्यवस्थित पाहिलं. पण ती एक ठिकाण बघितल्यानंतर अक्षरशः पांडुरंगालाच काही गोष्टी आवडणार नाही. पांडुरंगराया म्हणतात, रुक्मिणी अगं आपण 2 दिवस झालो या लेकरांना समजूत घालतोय, अगं कोणत्या शब्दाने त्यांनी आवडतोय. रुक्मिणी अगं माझ्या हृदयाचे 2 भाग होतात ग. आपण निवृत्ती दादाला सांगतोय तुम्ही थोडं आवडा, ज्ञानाला सांगतोय, आपण सोपान काकाला सांगतोय, मुक्ताबाईला सांगतोय. अरे कसं या लेकरांनी आवडायचं. रुक्मिणी डोळ्यात देखत या लेकरांची आई बाप गेले. आई बाबा गेले त्यानंतर सर्वस्वाची जबाबदारी निवृत्ती दादांकडे टाकली. पण आईचं आई पण आणि वडिलांचं वडील पण माझ्या ज्ञान राजानं वाहिलं ग. आणि हाच आता आधी ती आई गेली ना, आता ही आई जाणार आहे. अगं कसं ग त्या लेकरांनी आवरावं. अगं माझ्या सारख्याला आवरण या लेकरांनी कसं आवरायचं. तिने सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, मलाही कळतंय तुमचा जो प्रेम आहे, तुमचा जो भाव आहे मलाही कळतंय. पण या लेकरांकरता देवा पंढरी राया आता आपल्याला या गोष्टी आवरावाच लागतील. आपल्याला या गोष्टी आवरावाच. दशमीच्या दिवशी केली सर्वांनी दिंडी प्रदक्षिणा काढलेली. पूर्ण आळंदी क्षेत्रामध्ये दिंडीची प्रदक्षिणा घेतलेली. महाराज दिंडीची प्रदक्षिणा झाल्यानंतर काही संत महंतांचे हरी कीर्तन झालेले आणि त्या हरी कीर्तनामध्ये परमात्मा लोळतात. आणि त्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे किंदूर वापळचे कान्होबा पाठक महाराज सर्वांनी कान्होबा पाठकांना सांगितलं, बाबा तुम्ही या लेकरांवर फार माया केली, या लेकरांना फार सांभाळलं, बाबा तुम्हाला कीर्तन करावं लागेल. आणि नंबर 2 आई बाबा गेले महाराज, विठ्ठल पंत रुक्मिणी माता गेले आणि हे 4ही भावंड अगदी उड्यावर पडली. अरे कुणी गावात राहून देईना, कुणी भिक्षा देईना, अरे कुणी शेण फेकलं
कुणी गाळ फेकला, अरे कुणी दगड मारले, कुणी स्नान करू देईन. त्या टाइमाला त्यावेळी आपल्या सुतार समाजाचे भोजलिंग काका होते महाराज. त्या काकांचं अंतःकरण द्रवायचं आणि आड बाजूच्या पडद्याने या चारी वाहनांना एवढं जीव लावलं महाराज, एवढं जीव लावलं भोजलिंग काकांनी. कल्पनेच्या बाहेर आता तो शब्द तिथून बसलेला आहे. मी शिक्षण घेत असताना त्या टायमाला ज्या वेळेस शुद्धीपत्र प्राप्त झालं त्या टायमाला ज्ञानोबरायांनी निवृत्ती दादांच्या आधाराने दादांना सांगितलं, दादा आई बापा गेल्यानंतर भोजलिंग काकाने आपल्याला फार प्रेम दिलं, फार माया लावली. आता जो आपल्याला अनुग्रह प्राप्त झाला, माऊलीनं तो अनुग्रह आपल्या भोजलिंग काकांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि ही सर्व मंडळी आता सज्ज झालेली आहे. कारण दुसऱ्या दिवशी हरिदिनी नमदेव मातांच्या गात्यामध्ये असा प्रकार दाखवला. सप्तमी अष्टमी पासून माऊलीचा समाधी उत्सव चालू होतो आणि प्रत्येक दिवशी त्या उत्सवामध्ये साधकांनी काय केलं पाहिजे. एक दिवस त्यांनी सांगितलं, साधकांनी अन्नदाना करता मदत करावी. कारण इथं एक सिद्ध दिलेले अन्न होय कोटी कुळाचे उदर. नंबर 2 परत दुसऱ्या तिथीला सांगितलं, जो कोणी इथं चिंतनात राहील बर का, चिंतनात राहिल्यानंतर त्याचा उद्धार 101%. परत त्यांनी नवमीची सिद्धता सांगितली. नवमीच्या दिवशी रात्र आणि दिवस जो चिंतन करी तो स्वतःही तरण आणि त्यांनी ज्याला नाम दिलं तो देखील तरल्या जाईल. आणि नंतर दशमीच्या दिवशी आपल्या सर्वांना एक मुखानं सर्वांना साधना सांगितली अशा पद्धतीनं. आणि सर्वांचा विषय असा झाला की आता हरिकीर्तन करायचंय. आणि हरिकीर्तन झाल्याच्या नंतर तर का माऊलीला आता या सर्वांचं ठरलं स्नानाला न्यायचंय. पण ऋषी मुनी गण गंधर्व जे दूरदूरचे लोक आले त्यांनी सांगितलं, फक्त एक काम करा, आम्हाला फक्त शेवट का होईना पण माऊलीला डोळे भरून पाहू द्या, माऊलींना डोळे भरून पाहू द्या. जसं गिरजा माता रुक्मिणी माताने स्वयंपाक तयार करून माऊलीला एक घास भरवला, तसे ऋषी मुनी आले आणि सर्वांनी माऊलीला डोळे भरून बघितलं आणि माऊलीची मूर्ती आपल्या हृदयात साठवली. आपल्या श्रीपाद बाबा रामदास बाबांनी हे माऊलीचं तत्व आपल्या जवळ दिलेले, काहीच करायचं नाही. अरे ज्ञानोबरायांच्या विचाराच्या द्वारा बरका, विचाराच्या द्वारा हे तत्व आपल्याला हृदयात साठवायचे. याच्याकरता फार मोठा या महात्म्यानी माझे नारायण बाबा असतील, माझे रविदास बाबा असतील, सद्गुरु श्रीपाद बाबा असतील, सद्गुरु रामदास बाबा असतील, यांनी फार मोठा त्याग केला. आणि त्या त्यागामुळं आज आपल्याला परमार्थाचं पंचपक्वान्नाचं भोजन आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून या ठिकाणी दशमीचा उत्सव परिक्रमा करताय. आणि ही सर्व मंडळी आता इंद्रायणी मातेकडं निघाडीच्या विचारामध्ये अष्टोत्तराचे वेळा साधिले निशा पूर्वी तुझे स्थळ वाहणार इंद्रायणीच्या अलीकडच्या म्हणजे आपल्या बाजूने
सौंदर्याचं झाड आहे आणि त्या झाडाजवळ परमात्म्यासहित ही सर्व लेकरं म्हणजे ही चौघ भावंड उद्धव ही सर्व मंडळी बसलेली आहे. आणि सर्व मंडळी बसली असतात परमात्मा उद्धवाला नामदेवांना सांगतात, एक सांगू नामा उद्धवा, जन्मजन्मी हे तुम्ही सगळे हे माझे भक्त आहे, हे माझ्यापासून दूर जाऊ नये असं मला वाटतं रे. आणि हे सांगत असताना माझ्या हृदयाचे तुम्ही दोन भाग होतात, पण आता वेळ नाही. आणि आजूबाजूला बसलेले साधू संत ऋषी मुनी साधक सर्व नामदेव महाराज म्हणतात या सर्वांचं अंतःकरण सदगदित झालं. आणि आता माऊलीला इंद्राणी मातेचं हे शेवटचं स्नान आहे. पण परमात्म्याने सांगितलं माझा ज्ञाना संजीवन समाधीमध्ये माझ्या ज्ञानाकरता अलग लक्षात मला गंगा मातेला मनकर्णिके मातेला इंद्राणी मातेला आधी करून 108 कीर्तना सांगितलं. माझ्या ज्ञानाला स्नान घालण्याकरता तुम्ही दररोज यायचं असं पाचारण केलं. आणि या सर्वांनी ऋषीमुनी आणि परमात्म्याने ज्ञानोबारायला हाताला धरलं, निवृत्तीदादाने हाताला धरलं आणि इंद्रायणी मातेमध्ये स्नानाला नेलेले महाराज. आणि स्नानाला नेल्याच्या नंतर अक्षरशः माऊलीला इंद्रायणी मातेमध्ये स्नानाकरता नेल्यानंतर सूर्यनारायण परमात्मा ज्याची जी क्रिया आहे त्याची ती चालण्याची क्रियाच थांबल्या गेली महाराज. क्रिया थांबल्या गेली. खालून पाताळातून शेष भगवान आले आणि त्यांनी माऊली ज्ञानोबरायांची पूजा केली, माऊली ज्ञानोबरायांची स्तुती केली. आणि अशा वेळेस इंद्रायणी माता वाहण्याची थांबली. तिनं आपलं रूप प्रगट केलं आणि माऊलीला स्नान घालता घालता सांगितलं ज्ञाना सर्व घटना माझ्या तीरावर घडल्या, पण आजच्या क्षणाला तुझा हा महापवित्र सोहळा भरण्याकरता आज तुझ्या आई बाबांची फार मोठी गरज होती. रुक्मिणी माता विठ्ठल पंत जर असते तर आज त्यांचं फार सुखम आणि खाली झालं असतं. बाळा अरे जेवढं दुःख तू भोगलं, जेवढा समाजानं तुला त्रास दिला, पण त्या त्रासातून देखील तू तुझ्या जीवनाचं सोनं केलं बाळा. आणि ज्या वेळेस इंद्रायणी माता स्वहस्ताने माऊली ज्ञानराजांना स्नान घालती आणि त्या तीर्थाचं मोगऱ्याची फुलं झाले आणि माऊलीच्या चरणाचा मारा अभिषेक त्या फुलाने केला. आणि सर्व ऋषी मुनी सर्व मंडळी माऊलीला समाधी स्थळाकडे एक एक पायरी चढत आता वरती आणलेले महाराज. आपल्या सर्वांना न्याते त्या टायमाला समाधीच्या समोर एक वाळलेलं लाकूड तिथं रवलं गेलं, अजय रवलं गेलं महाराज. पण चिंतनाचा आणि जपाचा एवढा प्रभाव आणि परिणाम झाला. नामदेव महाराज म्हणतात अरे त्या झाडाला त्या लाकडाला देखील वाळेल, त्याला पालवी फुटली हो. अलग लक्षात. आणि अष्टभावाच्या रूपाने महाराज सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबांनी आपल्या देखील या चालत्या बोलत्या या झाडाला त्यांच्या कृपा प्रसादाने पालवी फुटली महाराज. असो ही सर्व मंडळी जवळ आलेली आहे. माऊलीचे वातावरण ब्रह्माकार वृत्तीनं होतोय. आणि आता शेवटचा अभंगी आपला त्या टायमाला असा प्रकार झाला. माऊली बोलायला लागले. माऊली म्हणतात दादा आई बाबा गेले, आई बाबांचं सर्व काम तुम्ही केलं. जाता जाता आईने सांगितलं तुमच्याकडे गुरुत्वाची भूमिका दिली, तुम्ही आमचे सर्वांचे सद्गुरू झाला. आणि सद्गुरू होता होता आम्हाला उच्च शिखरावर तुम्ही नेलं. दादा आम्ही लहान लहान होतो, आमच्याकडून काही चूक झाली असन, काही दोष झाला असन, काही साधनेमध्ये काही कमी आली झाला असन. माऊलीच्या डोळ्याला धार लागली आणि माऊली सांगतात दादा मी तुला शेवटचं मागणं मागतो, जर काही चुकलं असेल दादा दादा तुमचं आईचं अंत करणे, माझे दोष या पामराचे तुम्ही पदरामध्ये घ्या. आता माऊली पामर होती का नाही, पण आपल्या गुरुदेवाजवळ किती नतमस्तक झाले आणि सांगितलं दादा मला पदरात
निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञाना आता थोड्याकरता मला लाजू नको रे. अरे माझं तुझ्याकडे लक्ष आहे. तू काय केलं? अरे जो जो दिवस उगवला, अरे तो सोन्याचा करून ठेविला. नित्य नवा दिवस जागृतीचा. तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश. नित्य नवा दिवस जागृतीचा. आपल्या परमार्थामध्ये अनुसंधान, आपल्या परमार्थामध्ये निजध्यासन या महत्वाच्या साधन आहे. हा जरी काही अद्भुत असत एकमेकाला विचारून घ्या आणि या साधनेचं वातावरण. दादा म्हणतात त्यांना, हा अरे आईचं आई पण, वडिलाचं वडील पण आणि गुरुचं गुरु पण हे पार पाडताना माझं जर काही चुकलं असेल माझ्या ज्ञाना, हा तू मला माफ कर, तू मला माफ कर. काय भावाची जोडी. आणि महाराज एका बाजूनं पांडुरंग परमात्म्याने धरलेले, एका बाजूनं माझ्या निवृत्ती दादाने धरले. आणि एक एक पायरी आता त्यांना उतरायची आहे. कशाला? समाधी स्थळाकडे जायचे. आणि पायरी उतरत असताना महाराज बाहेर सोपणगा काही मुक्ताबाई आहे, त्यांना त्यांचं शरीर आवडत नाही. देव निवृत्ती याने धरले दोन्ही,
Hare
संत संग सर्व काळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागी स्नान पंढरीचा वार करी अकल्प आयुष्य व्हावी कया कुळा माझ्या सगळा सांगणीची बाधा नो कोणी कळी अहंकाराचा मारा नरागो राजसा नामा म्हणे कया असावी कल्याण